MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH सर खरं तर उद्या झेंडावंदन 1 मे संदर्भाची यादी जाहीर झालेली आहे आणि रायगडचं झेंडावंदन आदित्य तटकरे यांना आता करण्याचा आदेश देण्यात आलेले आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? आमची प्रतिक्रिया काय नाही, जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे। आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे, लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिला। नाही नाही, एवढंच कशी तर एवढं काय रायगडचा मावळा आहे असं नाही होत ते। तुम्हाला असं वाटतंय का की वाटतो म्हणून तर चाललंय, काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या। शिवसेनेने 2 जिल्ह्यांवरती दावा केला होता, नाशिक आणि रायगड। मात्र नाशिकमध्ये सुद्धा झेंडावंदन गिरीश महाजन करणार आहेत आणि रायगडमध्ये आदित्य तटकरे। शिवसेनेला कुठेतरी पुन्हा एकदा बॅकफूटवर जावं लागतं असं काही नाही आहे। पूर्वी त्यांना जे काय पालकमंत्रीपद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे, बाकी काही नाही आहे आणि तशी काही कोणाही शंका आणायचं कारण नाही, जे होईल ते चांगलं होईल। घरी आले होते जेवणासाठी, नाही, त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे आणि त्याच्यावरती आम्ही नाही चर्चा करणार, कारण शेवटी पाहुणे उद्या आम्ही पण कोणाला काय बोलू शकतो, तो भाग वेगळा आहे। त्यांनी बोलवलं गेलं म्हणजे झाला अशातला भाग नाही आहे, पण त्याच्यावरती कमेंट्स करणं बरोबर। झेंडावंदन तिकडे जाऊन पालकमंत्री पण तुम्हाला मिळणार आहे का? बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे का? बहुतेक तसंच दिसतं। असं वाटतं हा निर्णय कधीपर्यंत होईल असं तुम्हाला वाटतं? असं वाटतंय आम्हाला। आता हा प्रकारमध्ये जो काय श्रीनगरचा झाला जम्मू काश्मीरला, त्यामुळे थोडंसं पुढे थांबलेलं आहे आणि अशा वजेमध्ये कुठली गोष्ट विचारणं योग्य नाही। पण वारंवार तुम्ही दावा करताय, परंतु झेंडावंदनाचा अधिकार जो असतो आदित्य तटकरेंनाच दिला जातोय वारंवार। 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे झालं नाही, मगाशी सांगितलं, आणि सबुरी का फल मिठा होत आहे त्याप्रमाणे आम्हाला होईल। यांना मंत्रीपद सुद्धा उशिरा मिळालं, त्यासाठी उशिरा कुठे मिळालं? संघर्ष थोडासा करावा लागला। पहिल्यांदामध्ये मिळालं असतं, पहिल्याला मिळालं होतं तो भाग वेगळा आहे, परंतु नंतरच्या ह्याच्यामध्ये संघर्ष करायला लागला नाही। साहेबांनी डायरेक्ट जे काय आम्हाला 10-12 लोकांना दिलं त्यामध्ये भरत शेठचा नंबर लागला। पालकमंत्री पदाला संधी तुम्हाला संघर्ष करावा लागतो असं म्हणायचं का? थोडाफार आहे, पण होईल चांगलं, संघर्षानेच चांगलं होतं असं आम्हाला। बघा, त्यांना द्यायचं नाही म्हणून थांबवलंय ना, त्याच्यानं समजा। नाही नाही, कोण डिवचत नाही, काय नाही। आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काय सांगितलंय त्या अनुषंगाने आम्ही चाललोय। महायुतीमध्ये आहे, महायुती टिकून आम्हाला पुढे जायचं। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH